त्या सकाळी सकाळी दहीला इथे विष्णू सरनाम झाल्या वाटून टाकली असती, जेवायला वाढलं असतं, डाळबट्टीची वाट पाहतोच आम्ही अशी केव्हाची. चांगली आपण डाळबट्टी खाल्ली असते कुस करून मस्तपैकी, गाडीत बसलो असतो, पण बीडला आपलं निघून गेलो असतो. कशाला एवढं 2 तास कीर्तन करताय? एकतर आम्हालाही झोप आली, त्यात इथे आम्हाला गणेश देवाने इथे कूलर लावून दिले, त्यात एवढी छान झोप लागतीये. दुपारची वेळ, कुठे कीर्तन करत बसता? आधीच आम्हाला कंटाळा. विठ्ठल 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 कंटाळा मी इथल्या लोकांबद्दल नाही बोललो बरं का, ते बाहेर काही बसलेली मंडळी आहेत त्यांच्यासाठी सांगते, आपले नाही. आपल्या सगळ्यांचा खूप आस्था आहे महाराज, मला माहिती आहे तुमचं प्रेम आहे, प्रेमाने आपण सगळे इथे येता. माझा मुद्दा हा चालू होता की मग असं जर असेल तर मग इथे आपल्या हातात पडणार आहे ती दहीलाही पडणार आहे का काला पडणार आहे? तर इथे हातात पडणाऱ्याला सुद्धा आपल्याला दहीलाही म्हणता येत नाही. त्याचं कारण हे की आपण इथे ज्यांच्या उत्सवासाठी आलेलो आहोत, ज्यांच्या प्रेमासाठी आपण इथे आलेलो आहोत, अशा शांतीब्रह्म श्री नाथ महाराजांच्या दरबारात आपण बसलोय. नाथ महाराजांच्या दरबारात बसल्यानंतर अहो ते राजे आहेत. काल ऐकलंय आपण, सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. अहो ते राजे आहेत. राजाच्या समोर गेल्यानंतर जे हवं ते सगळं प्राप्त होत असतं. आपण काहीही मागा ते सगळं पूर्ण होतं. लळे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, कामाहेरे श्रीमंत होती तुम्हासी. ज्ञानोबा राय सांगतात त्याप्रमाणे आपण जर संतांच्या चरणाजवळ जात असू तर आपल्या सगळ्या इच्छा, सांसारिक इच्छा तर ते सहज पूर्ण करतील. परमार्थ आपल्या हातात देतील. करतळी आवळे तैसा हरी, असा आवळ्यासारखा हरी आपल्या हातामध्ये, म्हणजे हातात आवळा घ्यावा तो सहज जसा सगळ्या अंगाने आपल्याला दिसतो तेवढा सहज हरी आपल्याला दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. मग जर ते हरी आपल्याला दाखवू शकत असतील तर हरीचा प्रसाद आपल्याला देणार नाहीत काय? आपण मात्र त्यांच्या चरणावर लीन होऊन जायला पाहिजे, तर तो प्रसाद प्राप्त होतो. नाहीतर उगी आपल्या गडबडीत गेलो, आपल्या तिथं गर्दी आहे, गर्दीत हात पुढे केला, जे हातावर पडलं ते खाल्लं, याला प्रसाद म्हणत नाही. याला प्रसाद नाही म्हणत आहे. तिथे लीनता असावी लागते, तिथे तो दीनभाव असावा लागतो. यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रसादाने माझ्या दुःखांची निवृत्ती होणार आहे हा विश्वास असावा लागतो. आणि जर विश्वास असेल तर त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नसतं. विठ्ठल विठ्ठल कारण फल कधी प्राप्त होतं तर विश्वास असेल तर. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. संतांची पायी हा माझा विश्वास, हा विश्वास असला पाहिजे. आणि त्या विश्वासाने आपण त्या विनम्रतेने जर आपण तो प्रसाद घेण्यासाठी त्यांच्या चरणाजवळ जात असू आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी पडली तर त्यांनी नुसतं पाहणं हाच आपल्यासाठी प्रसाद आहे. त्यांनी नुसतं आपल्याकडे पाहून हसणं, त्यांनी आपल्याकडे पाहून प्रसन्न मुद्रेने पाहणं हाच प्रसाद आहे. कारण प्रसाद कशाला म्हणायचं तर प्रसादस्तु प्रसन्नता, यालाच प्रसाद म्हणायचं, दुसरं काही नसतं. अहो सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी फळ दिलं, श्रीफळ दिलं, काही पेढे नारळ बर्फी वगैरे दिले तरच तो प्रसाद असतो असं नाही. संतांचा सद्गुरूंचा प्रसाद कशाला म्हणायचा असता ऐका. संतांचा आणि सद्गुरूंचा खरा प्रसाद काय आहे तर त्यांनी आपल्याकडे